समाजाच्या हिताची बातमी जर दडवून ठेवली तर तो विषय खिशात विंचू ठेवण्यासारखा आहे. त्यामुळे समाजातील सत्यता जगासमोर येणं गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर ती दडवलेली घटना तुम्हाला विंचवासारखी दंश करू शकते, असे प्रतिपादन पत्रकार किरण वाजगे यांनी शिरोली बुद्रुक येथे केले. नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये पत्रकारिता आणि समाज या विषयावर पत्रकार व आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे शिरोली बुद्रुक येथे बोलत होते. याप्रसंगी गेली 40 वर्ष प्रिंट मीडियामध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार रवींद्र कोल्हे, दैनिक सकाळचे प्रतिनिधी पत्रकार व शिरोली बुद्रुक येथील पोलीस पाटील अमोल थोरवे, प्रोफेसर सुभाष कुडेकर, प्रोफेसर अश्विनी गायकवाड, प्रोफेसर अक्षय वाजगे, प्रोफेसर अक्षय भोर, प्रोफेसर सोनाली काळे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक हडवळे सर, ग्रामस्थ व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. या शिबिरात ज्येष्ठ पत्रकार किरण वाजगे, रवींद्र कोल्हे, पोलीस पाटील अमोल थोरवे नेमके काय म्हणालेत पाहूयात. बऱ्याच काही गोष्टी होतात आणि आपल्याला लक्षात पण येत नाही काय बोलते, पुढचं बोलतोय आणि आपल्या बोलून जाते. अर्थात आमचे मित्र पत्रकार माननीय थोरवे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केले. चित्रित करणे आणि प्रसार माध्यमाद्वारे किंवा आपल्या सोशल मीडियाद्वारे आपण व्यक्त होणे हा आमचा मुळात हे आमचं काम आहे. परंतु आत्ता जास्त बोलणं हे काही आमचं नाही. परंतु सरांनी विनंती केली की बाबा काहीतरी तुम्ही पत्रकारितेवर गेले जवळ 2004 पासून पत्रकारितेमध्ये आहात, तर गेले 20 वर्षाचा अनुभव तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगा, याच्यामध्ये काही करिअर करता येईल का किंवा काय करता येईल का. त्यामुळे मी सरांच्या विनंतीला मान, त्याचप्रमाणे मॅडमच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आलोय. खरं पाहिलं तर NSSची पार्श्वभूमी म्हणजे मी विद्यार्थ्यांना आल्याला पाहिलं की थोडेसे असे शांत बसले. सुरुवातीच्या कॅम्पच्या सुरुवातीचे काही दिवस असतात, 3-4 दिवस माणूस असं शांत असतो, पण जेव्हा 5व्या दिवसापासून जो रुळतो तो मग एकदम फास्ट होतो. आता सुद्धा बोलताना जसं मॅडमने सांगितलं की विद्यार्थी स्वतःवर व्यक्त होतात, स्वतः त्यांना नेतृत्व गुण त्यांचे नेतृत्व गुणांचा विकास होण्यासाठी त्यांना आम्ही स्वतः या ठिकाणी बोलवतो आणि बोलवल्यानंतर ते कशा पद्धतीने व्यक्त होतात, कशा पद्धतीने आपलं निवेदन सादर करतात आणि या चुकीतूनच माणूस सुधारत असतो. कारण आम्ही ज्यावेळेस NSSमध्ये होतो आम्हालाही काही बोलता येत नव्हतं, काही बोलता येत नव्हतं, पण आम्ही वादविवादाच्या माध्यमातून खालून बोलायचो. खाली भारी बोलता येतं आपल्याला माहीत असतं, आपण मनात वाटतं किंवा आपण काहीतरी बोललं पाहिजे होतं. अजून 2-3 दिवसांनी तुम्ही जेव्हापर्यंत होईल किंवा एखादा विनोदी वक्ता येईल त्यावेळेस तुम्ही म्हणाला अरे हा हळूहळू टॉन्ट मारणे किंवा काय, तर त्याच्यात सुद्धा शिकण्यासारखं खूप असतं. कारण ज्यावेळेस मी मनसर कॉलेजला होतो, कॉलेजला असताना मी NSS NCC दोन्ही पण केलं. असं करता येत नाही, परंतु आमचा योग चांगला होता. असं अर्थात तुमचे तुलसुंदर सर, श्रीकांत तुलसुंदर सर, ते आणि आम्ही बॅचमेट आहोत, त्यांनी सुद्धा NSS आणि NCC दोन्ही केलं. तर त्या NSSच्या कॅम्पमध्ये ज्यावेळेस मी अवसरीला आंबेगाव तालुक्यात होतो, तर त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला जे वक्ते, जसं मी तुमच्यासमोर आज विचार व्यक्त करायला उभा आहे, तसे काही वक्ते त्या ठिकाणी आले होते. अर्थात त्यावेळेस हे आमदार वळसे पाटील जे आज मंत्री म्हणून कार्यरत होते, पुन्हा 8 वेळेला ते निवडून आले. त्यावेळेस जेव्हा त्यांनी माझं भाषण ऐकलं किंवा हे केलं तर त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि तेव्हापासून बोलायला जी सुरुवात केली तर आतापर्यंत थोडं म्हणतो होईना बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं थाप देणारं कोणतरी पाहिजे. किंवा आता मागच्या वेळेस आपल्याच कॉलेजच्या माध्यमातून निमदरीला कॅम्प झाला होता. त्या कॅम्पमध्ये काही विद्यार्थ्यांना मी काय केलं की माझं ज्यावेळेस भाषण असेल किंवा माझे काही विचार असेल ते संपल्यानंतर मी मुलांचे प्रश्न घेतो. काही प्रश्न काही मुलींनी विचारले आणि त्या मुलीने त्यावेळेसच म्हटलं होतं तू काहीतरी तुझ्या जीवनात करून दाखवशील, कारण तू डेअरी करून उठली आणि मला विचारला हा प्रश्न. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय की तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारले पाहिजेत समोरच्या वक्त्याला, भले त्याला थांबून सर हे असं आहे असं का, असं जेव्हा तुम्ही विचाराल, जेव्हा तुमची डेअरिंग वाढेल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या नेतृत्व गुण विकसित झाल्याचं तो एक सुरुवात असेल असं मला वाटतं. असो, जास्त बोलण्यापेक्षा पत्रकारिता आणि समाज या विषयावर बोलत असताना बातमी ज्यावेळेस आपण एखादी बातमी, आता मला माहिती कळली, आता काय आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण हा बातमीदार झालेला आहे इंडायरेक्टली. कसा की समजा एखाद्या ठिकाणी आपण रस्त्याने चाललोय, ॲक्सिडेंट झाला, आपण काय करतो पटकन फोटो काढतो किंवा लगेच दुसऱ्याला सांगतो अरे असं असं झाले, किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पत्रकाराला सुद्धा तुमच्याकडूनच माहिती कळते की ज्यावेळेस असं असं होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की प्रत्येकजण हा पत्रकार झालेला आहे इंडायरेक्टली. परंतु पत्रकारिता आणि समाज किंवा पत्रकारिता हा समाजमानाचा आरसा असतो आपण ज्यावेळेस म्हणतो. परंतु जर त्याविषयी समजा एखादी घटना मला समजली, मी पत्रकार आहे परंतु मी दडवून ठेवली, तर
पत्रकारमध्ये एक सूत्र आहे की जर तुम्ही बातमी लपवून ठेवली, तर तुम्ही खिशात विंचू ठेवल्यासारखे आहे असं मला वाटतं. ते कसं की समजा जसं मगाशी कोल्हे साहेब म्हणले की क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत जर आधी काढायला असेल, क्रिप्टोकरन्सी काहींना माहीत असेल काहींना माहीत नसेल, जे आभासी चलन आहे, तर त्यावेळेस जर ती अफवा किंवा लोक वेड्यासारखे पैसे देते गुंतवणूक करत होते, म्हणजे लाखो करोडो नाही अब्जावधी लोक अब्जावधी रुपये आपल्या तालुक्यातून या क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून गुंतवले गेले आणि अनेक लोक त्याच्यात फसले गेले. ही जर माहिती जर आधी कळाली असती, ही जर बातमी आधी कळाली असती की बाबा हे कुठेतरी आपण फसवलं जाणार आहे, तर मी जसं म्हटलं की बातमी लपवणे हा कुठेतरी आपल्या खिशात विंचू ठेवण्यासारखं आहे. कारण विंचू कसं आहे, त्याचा गुणधर्म तो चावतोच. त्याच्यामुळं आपल्या खिशात जर बातमी असेल किंवा तो विंचू असेल तर आपल्याला चावतो, किंवा ती बातमी जर आपण समाज माध्यमापर्यंत गेली नाही तर त्याचा त्रास तुम्हाला वैयक्तिक तर होतोच, परंतु समाजाला देखील होतो. तसं हे उत्तम उदाहरण. आता तुम्ही सांगाल की लोकशाहीचा चौथा स्तंभ, आता दोघांनी सांगितले की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता आहे. पहिले 3 स्तंभ कोणते हे पण आपल्याला कळलं पाहिजे. कारण शासन, प्रशासन आणि न्यायव्यवस्था हे लोकशाहीचे पहिले 3 स्तंभ आहे आणि चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. कारण शासन जे काही निर्णय घेते किंवा काय करते किंवा एखाद्या प्रशासनाने अन्याय केला किंवा काय केलं तर तुम्ही न्यायालयात सुद्धा जात जाऊ शकता आणि तिथेही काही झालं नाही तरी तुम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून वेगळ्या विषयावर आपण ते आवाज देखील तुम्ही उचलू शकता. असंच आहे. आता मी NSS एक मुक्त व्यासपीठ कसं आहे की मगाशी मी बोललो की समजा तुम्ही या ठिकाणी आले स्वतः संचालन कसं करतात, काय करतात, किंवा बोलण्यामध्ये कसा पॉज घ्यायला लागतो, किंवा भाषण करताना आपण कुठे थांबलं पाहिजे, किती शब्द आपण दिली पाहिजे, शब्द व्यक्त करत असताना उदाहरणं त्यात आपण देतोय का, ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. आणि ह्या ज्यावेळेस तुम्ही मांडता त्यावेळेस तुम्ही परिपक्व होता. आणि खऱ्या अर्थाने NSSचे विद्यार्थी मी पाहिले की प्रत्येक क्षेत्रामध्ये NSS ज्यांनी केले, तर NSSमध्ये तुमच्या नेतृत्व गुणाबरोबर तुम्हाला काम समाजाचं काय करायला पाहिजे, समाजात जागरूकता कशी निर्माण झाली पाहिजे, या सगळ्या माध्यमातून तुम्ही त्याची तुम्हाला जाणीव होती. आणि भविष्यात तुमच्या प्रत्येक ठिकाणी NSSच्या कॅम्पमध्ये तुम्ही केलेली जी कामं आहेत, इथं केलेला अभिनय असेल, इथं केलेलं निवेदन असेल, इथे केलेलं तुम्ही एखादं मदत असेल, ती मदत तुम्हाला आयुष्यभर उपयोगी येते आणि कुठे ना कुठे त्याचा फायदा तुम्हाला 100% होतो. कारण का, मी सुद्धा त्याच्यातून गेलो, मला माहिती आहे की मी NSSमुळे मला किती फायदा झाला. मी आज तुमच्यासमोर बोलू शकतोय किंवा पत्रकारितेच्या माध्यमातून आज समाजाचं काहीतरी चित्रण करू शकतो.